राहत आहे आज सांगा. आज त्यांना लई ताप पडायचं नाही यायला आहे का नाही. नाहीतर रोज काम करून आलं का मला न्यायला 8 दिवस येत होतं. 8 दिवस झाले की काय तुम्ही गेलेला. मग मग उद्या शुक्रवार आहे. 5-6 दिवस तर झालं गेलेलं. त्यामुळे टाईम झालाय कामाचा. जाऊ द्या, सुट्टी पण मिळत नाही लवकर आणि काहीच नाही. गेल्यापासून उभा राहून ती तर बघितलंच असेल त्यांच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे त्यांनी व्हिडिओ काढला होता त्याच्या. राता आल्या तर त्यांना चहा सुद्धा केला नाही मी. तर काळा चहा पिऊ वाटत नाही ना काय नाही. त्यांचं ते टेन्शन सांगत होते झालं त्यातनंच चहा बी नाही आणि पाणी पण नाही काहीच नाही. तर माळवही काय येते काय गाडी माळवायची वाटतं. लई डोक्याला तपास येत आहे का. हा माझ्या डोक्याला लई ताप आहे. माझ्या जागेला दुसरी जर असते तर राहिलीच का नसते. मी तरी बडबड करून काय काय म्हणून त्याची इज्जत काढली तर त्याला लाज वाटत नाही. म्हणलं असते माणूस आहे का जनावर आहे काय माहिती बाई. एवढी इज्जत काढली जर माझी कुणी असते ना तर मी तर जीव दिला असता. मी म्हणत नाही त्यांना जीव द्यावा पण मी म्हणते त्यांना सुधरावं. असू द्या एखादं असतं तसं सगळे सारखी नसते. 10तला एक तरी असतंय. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नसतंय. कारण इथं येऊन मी ताप द्यायला लागला ना तसा इथनं ती सोडून मी गपचूप निघून जाणार. नंबर बिंबरा सगळं बंद करून टाकतो. अवघड आहे काय इथलं काम माहिती आहे त्याला. मी काम बी बदलणार आहे लवकरच. त्याला कुणी खेटरला बी विचारित नाही. विचारता का त्याचा जण आता तुझा नवरा सोडला तर. कुणाचा वास सुद्धा माहित नाही ह्याला. कुणाचं सुख दुःख सांगायचं म्हणलं तर ह्याला कुणा सांगत नाही. माझ्या नवऱ्याला विचारत नाही कोण, ह्यांच्या नवऱ्याला पण विचारत नाही कोण. पण माझ्या नवऱ्याला मी ते जरा थोडासा चांगला आहे म्हणून तरी साथ देते थोडं. आहे का नाही. मला जग घ्यायचं आहे वही आंघोळीला. आता गर्दी आहे. आता उशीर झालाय. का घ्यायचा उद्या घ्यायचं. चला घेऊ. चला एक जग घेते आंघोळीला म्हणजे आपलं नो टेन्शन. जग बी 2 घेतलं राहत मी घेतलं आणि मी 1 घेतलाय. 50 रुपये तेल आता सगळं आलं टाकून. थोडाच मोठा होता तर ती 60 रुपयाला आणि त्यापेक्षा थोडाच बारका आहे तर ती 50 रुपयाला. तेवढाच किलो दाखवायची. दोघीला सारखंच घेतलं का आज पाणी नाही. उद्या येईल. 3 दिवसाला सुट्ट्या आता 2 दिवसाला नाही. मी काय आता आणलेलं आहे म्हणजे उडत नाही पाणी. इरबळ घरी कोण पाणी प्यायला नसते त्याच्यामुळं. तर चला आलू आपली बारामती काय ना. तर झाली सकाळ कामं झाली म्हणजे धुणं भांडी झाली बरं का. बाकीचं काय झालं नाही. स्वयंपाक राहिलाय. रात्ता उठून गेल्या. मी कपडे धुत तिकडं तवाच गेल्या. आंघोळ माझ्या आंघोळ नव्हती कधी गेला. गपचूपच गेला. त्यांना मला कुठे गेला काय तर ते म्हणले गेला घरी. घरी म्हणजे त्यांच्या खोलीवर. आता फोन केला 2 बऱ्या पण काय उचललं नाही. बघू आता येते तर यांनी मला मेहंदी लावायला असं पिकते ती केस.
मला म्हणते तर लयच म्हातारी असल्याने दिसती आहे. तर मला म्हणते ते की लयच पांढरी झाली म्हातारी दिसायला लागली एवढी तरुण येतात आणि कसं आहे सगळं पांढरं शिपट. तर ते तसलं झटपट तसलं आणली आहे पुढे. काय म्हणायचं याला पहिल्यालाच आणली आहे. त्यांच्यापाशी हा आता एक 15 रुपयाची पोळी लगेच होतं का झटपट. काय नाही ना पुढं एवढंच पिकतंय आणि बाकीचं काय नाही. आता हे असं एवढंच आहे ना. आहे हो. काल लगेच उशीर झालता का लवकर आलता चालत तिथनं बघा. आणि ते नेला नव्हतं काय आलं का मला म्हणलं आजचे दिवस मोबाईलचं त्यांचा डिस्प्ले गेला. मला म्हटलं आजचे दिवस झाले बघा. आणि मला काय सांगितलं म्हणून कधी पण जवळ माणसाने 10-20 रुपये कधी बी ठेवावं. कधी कुठली येळ येते कुठली नाही सांगता येते गावं. काल म्हणतात म्हणजे फिरणं ते 5-6 किलोमीटर तर जातात ते गाडीवर. आणि तिथनं म्हणतात चालत आलंय. किती डोक्याला ताप आहे. कोणाकडे जुनी गाडी असली तर बघायला. तर मला बारामतीला म्हणजे ताईची कमेंट आली तुम्हाला की कुठं राहते कुठं नाही. तर ताई बघा आम्हाला एखादी गाडी असती तरी आहे ना जुनी पाणी. म्हणजे ते आपलं बजेट नाही 7-8 हजारापर्यंत. का 10,000 चांगली 10,000पर्यंत कोणाकडे सेकंद असली तरी आपली गाडी पाहिजे द्यायचा काय हे असलं डोक्याला ताप म्हणलं का नाही. आता तिथनं चालत मग मला फोन काय केला नाही. सोन नसतं का 50 रुपये कामासाठी झाले सगळी घेतली मी एकटाच झाली. मी आलो चालत बघा. मी असं काय बोलत नाही तर काय नाही. तर आता नेमकं कॅमेरा चालू केला का सांगता तुम्ही चालत आलं म्हणून. आज फोन लावतो पण रोज मला फोन लावत होते की ते सरांना फोन लावत जा म्हणून. आज काय राहते लावतच नाही की बघू आता. त्या सरांना आज ते कामावर येते म्हणजे ते एक बाय सोडायला येते. म्हणजे एक मावशी आहे एक ताई अपंगच आहे त्यांना सोडायला येते. ते त्यांना सांगत जाईल की माझ्या नवऱ्याला काय परवडत नाही. 6 किलोमीटर चालायचं म्हणजे काय टेन्शन काय जवळ आहे बाई. म्हणजे 6ला सुट्टी जाते का तुम्हाला. तसं काय कारण का रोज आहे का नाही की नवीन न्यायचं परत चालत लावायचं. डिस्प्ले जायला त्यांचा मला फोन आणता की ते मॅडमचा. मग मला म्हटलं असतं का नाही त्या मॅडमला फोन लावा तर मी लावला असता. बघत यांचा ह्या महिन्यात काय यांचा मोबाईलच्या नेट होत नाही. पुढच्या महिन्यात नक्की होणार मोबाईल यांचा नेट. कारण का त्याला पण 3,000 लागतं. ते 1,000-1,200चा पण नाही डिस्प्ले. काय करायचं. आणि ही घेऊन जाता म्हणलं तर नको म्हणतं ते हे पण. मग मी म्हणलं मला काय लागत नाही मोबाईल ना काय नाही घेऊन. म्हणजे यांच्यापाशी मोबाईल असलं म्हणजे आपण कोणाच्याच मोबाईल फंक्शन लावते. आणि शिरगावात कसं की कोण कोणाला मोबाईल देत नाही ना. आपलं कसं आहे माझ्या कामावर तिथं वय किती झाल्यात त्याच्यामुळं काय फोन लावायला काय अडचण येत नाही. म्हणजे ताईंना आपण कुठल्या गड्यांना ते बोलत नाही त्याच्यामुळं. काय वया ते एक काल ते ताई म्हणते त्या लेकरांकडे एकदा जाऊन ये तर जायचं या. माझ्या पगारासाठी थांबली मी. यांची पगार होती म्हणजे ह्या घराचं भाडं ते
देऊन काय उरलेलं सोडलेलं मग लेकरांना थोडेसे म्हणजे एक एक ड्रेस न्यायचा आहे. साड्याला लागतो ना गुरुवारचा वाटतं, तिथल्या आष्टीतल्या शाळासारखा नाही त्यामुळं. परत दादा बुटाना म्हणतोय, त्याला ती घेतलीचे पण ती म्हणतोय बुटाना. आता ताईला आहे, तिला सगळं बूट सॉक्स ते सगळं, पण मग दादाला नाही घेत. मग आता ह्याला मुला काय ते हे होतंय, येसाळ करतोय. मग आताच बोलणं झालं तर म्हणलं येतो पुढच्या शुक्रवारी नाही तर शनिवारी, कारण का शुक्रवारी पगार म्हणलं तरी देत नाही ते लवकर, दुसऱ्या दिवशी देते. त्यांचा काय नियम आहे काय नाही काय माहिती. कारण का माझी झाली ती 15 दिवसाची पगार, तर माझं 3 दिवस दवाखान्यात आणि त्याच्यात तुम्हाला तर माहीतच आहे गेलं, खाडं झालं आणि लेकरांना तिकडं सोडलं. त्यामुळे माझ्या हातात फक्त 1900 रुपयेच आलं. 1900 रुपये आलं तर माझा हप्ता घ्यायला, उलट मी हप्ता भरून तरी आज. आणि त्याला गहू ते संपले तर आजचे दिवस त्याला तेवढ्याच चपात्या तेवढ्याच करते, म्हणजे आपला टेन्शन नाही आहे का. तर ही बरं झालं दुखून आलं त्यांना, पण मला जी गोळ्या आणल्या होत्या का नाही, त्यांनी गोळ्या खाल्ल्या 2, झालं निवांत. असं वाटलं की बाबा आपण लगेच मागच्या मागे केलं असतं का त्याच्याकडे, नाही ती ये म्हणत होता तेव्हा का लगेच मागे लागला असता. मग आता त्याचं मन ते रमलंय चांगलं, त्याच्यामुळं आता काय हे नाही. काल त्यांना काहीतरी वाटतं खायचं होतं. अगं मम्मा म्हणजे लय असं बोल म्हणलं तर बोलत नाही, आणि खायचं. अगं मम्मा 50 रुपये सडकी ग, तसं का करते ग, हा का एवढंच. पहिलं 50 रुपये सोडलं, 100 रुपये सोडलं असं. आणि आमच्या आईनं वडिलांनी तर अशी सवय लावली त्याला की रोजचं 10 रुपये आणि 5 रुपये रोजचं आहे. तर म्हणलं तसले सवय काय लागू नको म्हणलं पैशाची, कारण का आम्ही हे होत रातायचा फोन आला, त्यांना बोलत चहा प्यायला.